नमस्कार मित्रांनो, मी अनिल पाटील. तर मी आलेलो आहे आज संगमेश्वर पाटील कसबा या ठिकाणी आलेल्या कर्णेश्वर मंदिर या ठिकाणी. हे मंदिर 11व्या शतकातले आहे. तर चला पाहूया मंदिराची माहिती आपण. मंदिराचे बांधकाम हे अधिक सुबक आहे, कोरीव आहे. प्रवेश करतात आपल्याला मोठं हे असं जुनं आपल्याला बांधकाम बघायला मिळते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिला नंदी दर्शन होते. असे स्तंभ आहेत सुरुवातीला. पुढे गाभारात आपल्याला शिवपिंड पाहायला मिळेल कर्णेश्वराची. या ठिकाणी आपल्याला या मंदिराचे पुजारी गजानन गुरव मामा हे आहेत. तर त्यांच्याकडून आपण या मंदिराची माहिती ऐकणार आहोत. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, चित्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हात हातोडाने छनिंदारी केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. एकावर एक दगड ठेवले. त्याला इंटरलॉक बोलतात. आतमध्ये खाची आहेत त्याला. पलीकडे सूर्यदेव आहेत. म्हणून स्त्रीपासून कुंती पुत्र कर्णाचं कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांचे 5 ठिकाणी 5 थाट आहेत. पुढे 1 आहे, 2, 3, 4, देवाच्या खाली 5. हे 4ही खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावरती देव आहेत. म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि त्याला भारवाग असं म्हणतात. देवानी मंदिर तोडून धरलेलं आहे. म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आता इथून हे मंदिर आहे ते एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला 1 दिवस 1 रात्र 6 महिन्याची होती. सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळेची 1 रात्र, त्यावेळेचा 1 दिवस, म्हणजे आताचे 6 महिने. पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्या गेला परशुराम होते. परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वी कोंबडीची लोकांना ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. पहाटेपूर्वी मंदिर हे तयार झालं नाही. पांडवांना वाटलं पाठ झाली. ताटावर जेवले, ताटावर उलटी ठेवली, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागलं असतं. म्हणून ह्या मंदिराला वरती कळस झालेले नाहीत. कळस झालेले नाहीत, शिखर झालेले नाही. ते जर शिखर झाले असते, कळस झाले असते तर आधी ते प्रत्येकाशी झाले असते. ते प्रत्येकाशी होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रत्येकाशी झाले तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून इथे प्रत्येकाशी झाली नाही. जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबडीची पण खोटं ओरडली. कारण तिचं महत्व कमी होईल. प्रत्येकाशी नाही तर काशीचं महत्व कमी होईल. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसूबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचं संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं. खरं संगमेश्वर हे आहे. नंतर बघा 10 फूट खोल आहे, खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालेलं आहे. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे. धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे. शांत वातावरण आहे. कैलासपती दर्शन मिळतं. नागराजांचं पण दर्शन मिळतं. फक्त जाताना अर्धाच लागतो. पायरे आहेत, पहाड आहे. येताना 10 मिनिटात याल. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहे. धबधबा आहे. नमस् पार्वती पदे हर हर महादेव. या मित्रांनो, आपण या मंदिराची माहिती गुरुवांवर ऐकलेली आहे. असे जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.